साहित्य उत्सव. नमस्कार. कथांजलीच्या आजच्या भागात मी रेश्मा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. दुःखाच्या नाना छटा मानवी आयुष्य नेहमीच व्यापत असतात. त्यात अपेक्षाभंगाचं दुःख हे जरा विलक्षणच. ज्या व्यक्तीवर आपण अवलंबून असतो, जिच्यावर आपला कमालीचा विश्वास असतो, आयुष्याचे सारे धागेदोरे ती नीटनेटकेपणे गुंफेल अशी आपण खात्री बाळगत असतो, तीच व्यक्ती आयुष्याच्या एका वळणावर पाठीत खंजीर खुपसते. ह्या साऱ्या विश्वासाला कमालीचा तडा देते आणि माणूस पूर्णतः कोसळतो. ती व्यक्ती नात्यातला ओलावा, नात्याचे स्थान ह्याचा कसलाच विचार न करता जेव्हा बेताल होऊन वागू लागते, तेव्हा मात्र काळजाला चटका बसल्याशिवाय राहत नाही. हे दुःख भोगणारा पूर्णतः खचून जातो. माणसातला माणूस या कथासंग्रहातील तो, ती आणि काळ ही कथा अशीच काळजाला चर्र करणारी. तो, ती आणि काळ. त्याला बघून मी हादरलोच. तो कोण, कुठला, त्याचं नाव काय, मला काहीही ठाऊक नव्हतं. फक्त त्याची मला तोंड ओळख होती. नगरीत कोणताही कार्यक्रम असो, लग्न असो, तिथे तिथे तो मला हमखासपणे दिसायचाच. सगळ्यांच्या शेवटी कोपऱ्यात बसलेला, पांढरा शर्ट, पायजमा, टोपी घातलेला, हसतमुख, टपोऱ्या टपोऱ्या डोळ्यांचा, शांत, धीर गंभीर. काही महिन्यांपूर्वी मी त्याला फळं विकताना पाहिलं, कधी कधी हमाली करताना पाहिलं. एवढंच नाही तर सूत, सुतळी, दाभण, सुया, दोरे, दोरखंड विकतानाही पाहिलं. शाळेजवळ तो मला गोळ्या, चिंचा बोरे विकताना दिसायचा. रिकाम टेकड्यासारखं फिरताना मी त्याला कधीच बघितलं नाही. सदानकदा तो मला कोणतं ना कोणतं काम करीत असलेला दिसायचा. त्यामुळेच त्याच्यात झालेलं परिवर्तन मला जाणवलं आणि खटकलं. काही पावलांच्या अंतरावर तो माझ्यासमोर उभा होता, दीनवाणा, स्वतःचं अस्तित्व विसरलेला. मी त्याच्याकडे निरखून बघत असताना माझं डोकं गरगरू लागलं. तो स्वतःशीच हसत होता, काहीतरी बडबडत होता, वेड्यागत चाळे करीत होता. काही वेळापर्यंत मी त्याच्यासमोर उभाच होतो, परंतु त्या वेळात त्याने कोणालाही शिवी दिली नाही, दगडही मारला नाही, आरडाओरडा करून लोक गोळा केली नाहीत. त्याचा कुणालाही तिळभर उपद्रव होत नव्हता. आपल्याच विचारात गुरफटलेला तो वेडा नव्हता की पागल. कसला तरी त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला असावा आणि त्या पायीच तो भ्रमिष्ट बनलाय. त्याची अशी अवस्था बघून माझं मन हळहळलं. 35शीतच तो म्हातारा दिसत होता. त्याचे टपोरे डोळे पिंगट होऊन डोळ्याभोवती काही वर्तुळं आली होती. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं. त्याचे कपडे जागोजागी फाटले होते. फाटलेल्या कपड्यांतून त्याचं शरीर दिसत होतं. कितीतरी दिवसांपासून त्याने आंघोळ केलेली नसल्यामुळे त्याच्या शरीरावर मळ साचला होता. सतत कशाशी नातं जोडणाऱ्या सरळ स्वभावी माणसाची ही दशा व्हावी, त्याच्यावर ही वेळ यावी. राहून राहून त्याचेच प्रश्न मला भेडसावीत होते. कधी कधी तर मी त्याच्या प्रश्नांनी अस्वस्थ व्हायचो. उत्तर शोधायचा प्रयत्न करायचो, परंतु नेमकं उत्तर मला गवसलं नव्हतं. आता आता तर तो मला इथे तिथे बसलेला पण दिसायचा, नुसतं काहीतरी बडबडत. त्यामुळे मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करून सुद्धा विसरलो नव्हतो. शेवटी ठरवलं, त्याचं हस्त जीवन उद्ध्वस्त व्हायला कोणतं कारण कारणीभूत ठरलं ते जाणून घ्यायचं. त्या विचारात हालचाल केली. माझ्या प्रयत्नांना यश आलं. कारणं कळली तेव्हा मला जबरदस्त धक्का बसला. त्याच्यासारखी वेळ कुणावरही येऊ नये असंही वाटलं.
मी त्याच्यासाठी काहीच करू शकलो नसलो तरी वेड्याचं जीवन त्याच्या वाट्याला येऊ नये, समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने मी त्याच्या मुळात शिरले. तो आईवडिलांचा एकुलता एक, परिस्थिती जेमतेम. त्याचे आईवडील खूप खूप समजूतदार, तितकाच तोही समजूतदार. ते त्याला BA पर्यंत शिकवणार होते, परंतु BA प्रथम वर्षाची परीक्षा पास केल्यानंतर त्याने D.Ed केलं. D.Ed होऊन काही महिने होत नाही तोच त्याला जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. सगळ्यांना आनंद झाला. स्वप्न साकार झाल्यामुळे तोही आनंदला होता. आपले आई वडील अर्धपोटी राहिले. त्यांनी आपल्याला शिकवलं, नोकरी लायक बनवलं ह्याचं त्याला भान होतं. त्यांचं म्हातारपण आनंदात जाईल इतपत तो त्यांची देखभाल करीत होता. त्यांना अन्नाचे घास भरवित होता. त्यांच्या भावभावनेचा आदर करीत होता. इतका सरळ स्वभावी, तितकाच कर्तव्यनिष्ठ. विद्यार्थ्यांना तो आपले दैवत समजत होता. तळमळीने शिकवत होता. असे त्याचे सुखा समाधानात दिवस सरत असताना त्याने वयाची 25 जवळ केली होती. त्याचं लग्न करावं, सून घरात यावी, काही दिवस तरी आपल्याला नातवंडांशी खेळायला मिळावं, असं आता त्याच्या आई वडिलांना अलीकडे वाटू लागलं होतं. तसे ते काही जणांशी बोललेही होते. तो दिसायला बऱ्यापैकी, नोकरी, सरळ स्वभावी, शिवाय नम्र, विनयशील या गुणवैशिष्ट्यांपायी स्थळ चालून येऊ लागली. आपल्या परिस्थितीत समरस होईल, आई वडिलांचा सांभाळ करील, आहे त्यात समाधान मानील, आपल्याला आपल्या सुखदुःखात साथ देईल या विचारात परिस्थितीला न झेपणारी अशी बरीच स्थळं त्याने नाकारली. अखेर एक स्थळ त्याने पसंत केलं, त्याला साजेसं. असाच एक दिवस नवलाईसह प्रीतीच्या हिंदोळ्यावर झोके घेत मागे मागे सरकत होता. त्याने हास्य अपेक्षिलं होतं, सौजन्यशील वागणूक अपेक्षिली होती. पत्नीकडून त्याला हास्यासह ओलावलेल्या पापण्यांचं सुख मिळत होतं. सौजन्यशीलतेसह अंतरीचं प्रेम लाभत होतं. असे त्याचे सुखा समाधानात दिवस सरत होते. ती त्याच्यासह सासू सासऱ्यांचा आदर करीत होती, त्यांना जपत होती, काळजी घेत होती. सगळं त्याच्या मनासारखं घडत होतं. त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं तेज पसरलं होतं. ती दिसायलाही अति सुंदर. मित्र शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून त्याचं कौतुक होत असे. तोही आपल्या पत्नीच्या स्वभावाचं गुणगान करीत असे. यात 1 वर्ष कसं मागे सरलं त्याचं त्यालाच कळलं नाही. आता या 1 वर्षात ती सर्वांची लाडकी झाली होती. तिचा शब्द तो वरचे वर झेलत होता. तिचे मनापासून लाड पुरवित होता. तिलाही या घरात मनासारखे दिवस आले होते. सगळं तिच्या मनासारखं घडत होतं तरीही ती खुश नव्हती. तिला घरातल्या भिंतीआडच्या जीवनाचा उबग आला होता. तिला मॅट्रिक व्हायचं होतं, D.Ed करावं, नाहीतर टंकलेखनाची परीक्षा द्यावी, नोकरी करावी असं वाटू लागलं होतं. सतत तेच विचार करत मन पोखरू लागल्यामुळे तिचं घरकामावरचं लक्ष उडालं होतं. मनातली इच्छा सासू सासऱ्यांना व त्याला स्पष्टपणे न सांगता ती घरात आदळापट करत होती. सासू सासऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. तिच्या वागण्यातला बदल त्याच्या आणि त्याच्या वडिलांच्याही लक्षात आला होता. त्यांनी तिला अनेकदा विचारून सुद्धा मनातली इच्छा त्यांना न सांगता थकल्यासारखं वाटतंय, डोकं दुखतंय अशा प्रकारच्या एक नव्हे अनेक सबबी ती सांगू लागली होती. तो तिची समजूत घालायचा. तिची प्रकृती ठीक नाही म्हणून त्याची आई तिला घरकामात मदत करू लागली. त्यांच्या चांगुलपणाचं तिने भांडवल केलं. त्यामुळे जो दिवस उजाडत होता त्या दिवशी काही ना काहीतरी घडत होतं. तो आणि त्याचे आई वडील समजूतदार असल्यामुळे घरातले 4 शब्द उंबरठ्या बाहेर पडू नयेत याची दक्षता घेत होते. नेमका त्यांच्या ह्याच कमजोरीचा तिने फायदा घेतला. कधी सासूवरून तर कधी सासऱ्यांवरून ती वाद वाढवत होती. या पायी घरात सतत गडबड, गोंधळ
भांडण आणि संघर्षाने जागा घेतली होती. घराचं घरपण कमी होऊ लागलं होतं. तो कधी प्रेमाने तर कधी रागावून तिची समजूत घालायचा, विचारायचा. पण ती वारा प्यायल्यागत बेभान होऊन वागत बोलत होती. हे अचानक कसं झालं? या विचाराने त्याचे आई वडील मूकपणे रडत होते, हळहळत होते. आणि ती मात्र मनोमन हसत होती. हसता हसता संधी मिळेल तेव्हा त्याच्या पुरुषी अहंकाराला डंख मारत होती. तोही आता मनस्तापाच्या वेदना सहन करता करता वैतागला होता. म्हाताऱ्या आई वडिलांची दशा बघून संतापला होता. त्या पायी तो तिच्यावर चिडायचा, रागवायचा. एक दोनदा तर त्याने स्वतःला संयमाने रोखायचा प्रयत्न करून सुद्धा तो रोखू शकला नव्हता. रागाच्या भरात त्याने तिला झोडपून काढलं होतं. तेव्हापासून तर डूक धरलेल्या नागिणीप्रमाणे ती घरात वावरू लागली होती. शेजार पाजारचे दररोजचा तमाशा बघत होते. त्याची तर इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली होती. त्याला सुचेनासं झालं होतं. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची होत चाललेली आबाळ बघून तो मनोमन रडत होता. आणि ती त्याचा शब्द ऐकून घ्यायला त्याच्या वाऱ्यालाही उभी राहत नव्हती. कधी कधी तो खूप अस्वस्थ व्हायचा. तेव्हा त्याचे वडील त्याला धीर द्यायचे. आई त्याची समजूत घालायची. अखेर त्या म्हाताऱ्या जीवांना आपल्या मुलाच्या वेदना सहन झाल्या नाहीत आणि त्यांनी एकदाचा सोक्ष मोक्ष करायचं ठरवलं. तेव्हा तिने मनातली इच्छा त्यांना सांगितली. सुनबाई, हे सांगण्यासाठी एवढं आकांडतांडव करायची काय गरज होती? सासऱ्यांनी तिची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. त्यानेही राजीखुशीने संमती दिली. आता तरी ती घरात मनमोकळी वागेल, आई वडिलांकडे लक्ष देईल, दररोजचा तमाशा बंद होईल असं त्याला वाटल्यामुळे त्याच्या मनावरचा ताण थोडासा कमी झाला होता. परंतु काही दिवसांतच परत ये रे माझ्या मागल्यासारखे दिवस आले. आता तर तिला अभ्यासाचं निमित्त मिळालं होतं. सदानकदा हातात पुस्तकं घेऊन बसायची. त्याची आई घरकाम करीत होती. ती बसल्या जागीच बसून असायची. त्याच्या वेळेवर स्वयंपाक होत नव्हता. तो उपवाशीच शाळेत जात होता. आणि ती राणीसारखी त्याच्या आईकडून चहा, पाणी, जेवणाचं ताट वाढून घ्यायची. हे तो उघड्या डोळ्यांनी बघत होता. परंतु तिला समज द्यायची मात्र त्याची हिंमत होत नव्हती. आता तो आपल्या कमजोरीचा विचार करत होता. तो विचार करत बसला तिथेच बसून राहायचा. मुला मुलींवर उगाचच चिडायचा, रागवायचा. एकदा तर विचारात रागापायी त्याने एका 10 वर्षांच्या मुलीला इतकं मारलं की ती मुलगी बेशुद्ध होऊन पडली. शाळेत घडलेल्या घटनेचा त्याला पश्चाताप झाला. मुलीच्या आई वडिलांची त्याने माफी मागितली. सरपंच, पाटील, गावातल्या काही प्रतिष्ठितांचे पाय धरून क्षमा मागितली. घडून गेलं ते विदारक असल्यामुळे गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला. न जाणो रागाच्या भरात हा एखाद्या मुलाचा जीव घेईल. अशा शिक्षकाची गय करायचा काय फायदा? गावकरी बोलत होते. तिकडे वरिष्ठांकडे त्याची तक्रार केली गेली. सर्वत्र त्याची छी थू झाली. ती मॅट्रिक झाली होती. टंकलेखनाच्या वर्गात तिला दाखल केलं होतं. तिच्या मनासारखं घडलं होतं. ती आपल्याला धीर देईल, समजून घेईल असं त्याला वाटलं होतं. पण घडलं उलटच. शेवटी तोही माणूसच. सहन करून तरी किती करणार? संयमाचे सगळे बंद तोडून त्याने तिला पडेल त्या कडावर बदडून काढलं. ती रड रड रडली. तिच्या आक्रोशाने शेजारी पाजारी जमा झालेले बघून तिने त्याच्यावर आग पाखड केली. माझं मॅट्रिक होणं यांना पसंत नाही. मी फक्त घरातच बसून राहावं, घराबाहेर पडू नये. मी टंकलेखनाची परीक्षा देणार आहे, तेही त्यांना पटत नाही. मी सुंदर आहे, मलाही मन आहे. मी कुणाशी बोलू नये, मग काय म्हणू? उघड उघड आपल्या मुलावर ही खोटे आरोप करते.
हे त्याच्या आई वडिलांना समजत असूनही ते मूग गिळून होते. मुलाच्या वेदनेने खजील झाले होते. खरं बोललो आणि हिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे हाल कुत्र सुद्धा बघणार नाही. या कमजोरी पायी तो सुद्धा थंडावला होता. मनोमन खजील झाला होता. तो तिला समजावून सांगून सांगून थकला होता. उलट ती हट्टाला पेटल्यागत वागत होती. म्हातारपणात घरकामाच्या दगदगीपायी त्याची आई आजारी पडली. आई वडिलांची करुण दशा बघून त्याला वाटत होतं काही दिवस तरी तिने टायपिंगचा वर्ग बंद करून आईची देखभाल करावी. वेळोवेळी तिला औषध देऊन जपावं. परंतु कसलं काय, ती आपल्यातच खुश होती. या घरात राहत असूनही नसल्यागत आपल्याच नादात वावरत होती. त्यातच तिची टायपिंगची परीक्षा आली. ती आपली परीक्षेची तयारी करीत होती आणि त्याची आई वेदनेने तडफडत होती. त्याचे म्हातारे वडील मूकपणे रडत होते. असं का झालं, कसं झालं, असं का व्हावं, ह्या विचारापायी मुलाची मनोव्यथा बघून हळहळत होते. अशातच तो दिवस उजाडला. स्वतःला सावरत बसत उठत तो घरी आला होता. त्याचे डोळे विस्फारले होते. चेहरा चिंतातूर बनला होता. अशाही दशेत ती त्याच्याशी 2 शब्दही बोलली नाही. काय झालं तेही विचारलं नाही. उलट घरी आलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात हसत बोलत होती. त्यांची सरभराई करण्यात मशगूल होती. त्याची केविलवाणी दशा बघून तिचं मन पाझरलं नाही. उलट त्याला बघून ती हसली होती. ते त्याला सहन झालं नाही. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तो स्वतःला सावरू शकला नाही. थरथरत तो धाडकन खाली कोसळला. त्याला खाली कोसळलेला बघून त्याच्या आजारी आईने हाय खाल्ली. म्हातारे वडील काठी टेकत त्याच्या जवळ आले. त्याला बस्त केलं. परंतु ती मात्र जागेवरून उठली नाही की त्याला आधार दिला नाही. आता त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. घडू नये ते घडून गेलं होतं. या मनस्तापाच्या वेदनेत तळमळत काही दिवस तो घरातच बसून होता. परंतु काही दिवसांतच त्याने स्वतःला सावरलं. मिळेल ते काम करून तो आई वडिलांची देखभाल करीत होता. लाडक्या मुलाची होत असलेली दैना त्याचे आई वडील उघड्या डोळ्यांनी बघू शकले नाहीत. काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी राम म्हटला. त्यानंतर 8 दिवसांतच त्याची आई त्याला सोडून गेली. एका मागोमाग एक धक्के सहन करीत तो अस्थिपंजर झाला होता. त्याची नोकरी गेलेली, आईने तडफडत जीव सोडलेला, वडिलांचीही तीच गत झाली होती. जबरदस्त धक्क्यांवर धक्के त्याला बसत गेल्यामुळे तो खचून गेला होता. म्हातारपणात आई वडिलांना सुख देऊ, त्यांचा आधार बनू, परंतु कसलं काय, तिच्या पायी त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. सर्वस्व हरवून बसला होता. आता ती मात्र खुश होती. तिच्या मनाजोगे दिवस तिच्या वाटाला आले होते. त्यात सुंदर टायपिंगची परीक्षा पास झाली होती. तिला स्वर्ग 2 बोटं ठेंगणे असल्यासारखं वाटत होतं. त्यापायी ती नातं विसरली होती. सुंदर चंचल स्वभावापायी तिने एका कंपनीत टायपिस्टची नोकरी मिळवली होती. आता ती सतत मित्रमंडळींच्या घोळक्यात वावरत होती. घरात मित्रांना घेत होती आणि तो घराच्या एका कोपऱ्यात बसून दररोज हे दृश्य बघत होता. आपल्या समजूतदारपणे वागण्याचं असं फळ मिळालं आपल्याला. तो दररोजचे तमाशे बघत होता. ती त्याला ताटात कोरा तुकडा वाढत होती, दातोट खात होती. ताटात वाढलेला कोरा तुकडा तो कधी खायचा, कधी तसाच राहायचा, तेही तिला सहन होत नव्हतं. मित्रांसाठी विश्रामगृह बनवलेल्या घरात तो तिला अडसर वाटू लागला. त्यापायी एक दिवस तिने आपल्या मित्रांकरवी त्याला घराबाहेर काढलं.
आणि कायमचं त्याच्यासाठी घराचं दार बंद केलं. जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा वाटलं, त्याचा दोष काय? त्याच्यावर ही वेळ का यावी? आता हा प्रश्न मला छळू लागला. मी गलबलून जात होतो. तो अस्तित्वहीनासारखा माणसाच्या शोधात भटकतोय, हसतोय, बडबडतोय, मरणाच्या प्रतीक्षेत असल्यासारखा. नातं सुखासाठी असतं श्रोत्यानो, पण तेच नातं दुःखाला कारण ठरतं तेव्हा संबंध नात्यावरचाच विश्वास उडेल की काय अशी शंका येते. परंतु तरी सुद्धा माणूस नात्यांशिवाय जगूच शकत नाही. नात्यांच्या अशा अनेक गुंत्यांच्या कथा माणसातला माणूस या कथासंग्रहात वाचायला मिळतात. अशाच काही कथांचा आस्वाद आपण अजूनही घेणारच आहोत. तेव्हा पुन्हा भेटू कथांजलीच्या पुढच्या भागात अशाच एका भावस्पर्शी कथेसह. तोपर्यंत मी रेश्मा आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.